नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि सगळं बिघडवून जातात. तुमची प्रगती थांबते, मन अशांत होतं आणि नातेसंबंध तुटायला लागतात. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे, अशा 3 प्रकारच्या लोकांपासून दूर राहिलं नाही तर तुमचं आयुष्य, मन आणि यश तिन्ही धोक्यात येऊ शकतं. त्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांनी सांगितलेले ती 3 प्रकारचे लोक ज्यांच्यापासून दूर राहणं खूप आवश्यक आहे. या 3 लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेद पुराण ज्ञान चॅनलवर. इथे आपण वेद, पुराण आणि भगवद्गीतेतील ज्ञान साध्या भाषेत समजावून घेतो. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांनी सांगितलेले 3 प्रकारचे लोक ज्यांच्यापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे. आपण सगळे चांगल्या लोकांच्या सहवासात राहायला इच्छितो, पण वास्तव असं आहे की प्रत्येक जण आपल्यासाठी योग्य नसतो. काही लोक आपल्या आयुष्यात खूप त्रास, नकारात्मकता आणि अडथळे घेऊन येतात आणि म्हणूनच शहाणे लोक नेहमी लोकांची निवड खूप काळजीपूर्वक करतात. चला तर मग ते 3 लोक कोणते आहेत ते आता आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे कपटी लोकांपासून दूर राहा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे आपल्याला खूप जवळचे वाटतात. ते आपल्याशी गोड बोलतात, आपलं कौतुक करतात, आपल्याला सपोर्ट करत असल्याचंही देखील दाखवतात. पण वास्तव काहीतरी वेगळंच असतं. हे लोक समोरून मित्र असतात, पण मागून शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतात. यांनाच कपटी लोक म्हणतात. एक छोटंसं उदाहरण पाहूया. एक मुलगा होता, त्याचं नाव होतं समीर. समीर खूप प्रामाणिक, मेहनती आणि शांत स्वभावाचा होता. त्याचा एक जवळचा मित्र होता रोहन. रोहन नेहमी समीरचं कौतुक करायचा. तू खूप चांगलं काम करतोस, तुझ्यासारखा कोणी नाही, असं तो नेहमी त्याला म्हणायचा. समीरला वाटायचं की हा माझा खरा मित्र आहे. पण हळूहळू काही गोष्टी घडायला लागल्या. समीर जेव्हा काही नवीन काम करायचा तेव्हा लोक त्याच्यावर टीका करायला लागले. त्याच्या चुका वाढून दाखवल्या जायला लागल्या आणि एक दिवस समीरला कळलं की त्याचा मित्र रोहनच मागे लोकांमध्ये त्याच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत होता. त्या क्षणी समीरचं मन पूर्णपणे तुटलं, कारण ज्याच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला, ज्याला त्याने आपलं मानलं होतं, तोच त्याला आतून तोडत होता. मित्रांनो, ही फक्त समीरची गोष्ट नाही, हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडत असतं. कपटी लोकांची सर्वात मोठी खासियत काय आहे माहिती आहे का? तर ते कधीच स्वतःला वाईट दाखवत नाहीत. ते नेहमी चांगल्या माणसांचा मुखवटा घालून येतात. ते तुमच्याशी गोड बोलतील, तुमच्यावर विश्वास ठेवायला लावतील आणि मग हळूहळू तुमचं नुकसान देखील करतात. जर तुम्हाला अशा लोकांपासून वाचायचं असेल तर ही लक्षणं ओळखायला शिका. सर्वात पहिलं म्हणजे समोरून गोड आणि मागे कटू बोलणं. हे लोक तुमच्यासमोर खूप चांगलं बोलतात, पण तुमच्या गैरहजेरीत तुमच्याबद्दल वाईट देखील बोलतात. दुसरं म्हणजे तुमच्या यशावर जळतात. तुम्ही पुढे जात असाल तर ते आनंदी होण्याऐवजी अस्वस्थ होतात, नाराज होतात. तिसरं म्हणजे छोट्या चुका मोठ्या करून सांगतात. ते तुमच्या लोकांसमोर तुमच्या चुका वाढवून दाखवतात, जेणेकरून तुमची इमेज खराब होईल. चौथं, तुमचं सिक्रेट वापरतात. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून काही पर्सनल सांगितलं तर तेच तुमच्या विरुद्ध वापरतात. 5वं, गरजेच्या वेळी गायब होतात. जेव्हा तुम्हाला खरंच त्यांच्या मदतीची गरज असते तेव्हा हे लोक दिसतच नाहीत. जर तुम्ही अशा लोकांसोबत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास कमी होईल, तुमचं नाव खराब होईल, तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडेल आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही लोकांवर विश्वास ठेवणं सोडून द्याल. थोडा विचार करा, तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो समोरून चांगला आहे पण मागे काहीतरी वेगळंच करतो? जर उत्तर हो असेल तर सावध व्हा. श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवा. स्वतःची सिक्रेट्स माहिती सगळ्यांना सांगत बसू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, गरज असेल तर अशा लोकांपासून शांतपणे दूर व्हा. मित्रांनो, शत्रू तुम्हाला एकदाच नुकसान करतो, पण कपटी मित्र
तुम्हाला हळूहळू आतून संपवतो. म्हणूनच आयुष्यात मित्र निवडताना खूप सावध राहा. दुसरं म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे कधीच आपल्याला खाली खेचत नाहीत असं वाटतं, पण खरं पाहिलं तर ते आपल्याला पुढे देखील जाऊन देत नाहीत. हे लोक तुमच्यावर थेट हल्ला करत नाहीत, ते तुम्हाला धोका देत नाहीत, पण ते तुमचं मन तोडतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात आणि तुमचे स्वप्न मारून टाकतात. यांनाच नकारात्मक लोक असं म्हणतात. याबाबत एक कथा आपण बघूया. एक मुलगा होता, त्याचं नाव होतं अमोल. अमोलचं एक मोठं स्वप्न होतं. त्याला स्वतःचं काहीतरी असं मोठं करायचं होतं. तो रोज मेहनत करायचा, नवीन गोष्टी शिकायचा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. पण त्याच्या आजूबाजूचे लोक, हे तुझ्याकडून होणारच नाही, तू एवढा मोठा विचार करूच नको, किंवा तुझ्याकडे तेवढी क्षमताच नाहीये, असं सतत त्याला सांगायचे. सुरुवातीला अमोल हे सगळं इग्नोर करायचा, पण हळूहळू त्याच्या मनात शंका निर्माण झाली. त्याचा आत्मविश्वास कमी झाला आणि एक दिवस त्याने प्रयत्न करणंच बंद केलं. मित्रांनो, नकारात्मक लोक तुमचं आयुष्य एका क्षणात नाही बिघडवत. ते हळूहळू तुमच्या मनात डाऊट, निगेटिव्हिटी भरतात. ते तुमचं स्वप्न तोडत नाहीत, ते तुम्हाला स्वतःचं स्वप्न सोडायला भाग पाडतात. नकारात्मक लोकांची लक्षणं कोणती आहेत? तर सर्वात पहिली म्हणजे प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात. हे लोक कोणत्याही चांगल्या गोष्टीतही उणं काढतात. तुम्ही काही पॉझिटिव्ह सांगितलं तर ते लगेच त्यात प्रॉब्लेम दाखवतात. त्यांना सोल्युशनपेक्षा प्रॉब्लेमवर फोकस करायला जास्त आवडतं. यामुळे तुमचं थिंकिंग पण हळूहळू निगेटिव्ह होत जातं. दुसरं म्हणजे नेहमी नाही होणार असं बोलतात. तुम्ही काही नवीन सुरू केलं की लगेच डिस्करेज करायला सुरुवात करतात. ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुम्हालाही स्वतःवर डाऊट आणतात. त्यांच्या बोलण्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. हळूहळू तुम्ही देखील प्रयत्न करणं कमी करता. तिसरं म्हणजे स्वतःही काही करत नाहीत. हे लोक स्वतः रिस्क घेत नाहीत आणि सेफ झोनमध्ये राहतात. पण तुम्ही काही मोठं करायला गेलात तर ते तुम्हाला थांबवतात. त्यांना दुसऱ्यांचं यश सहन होत नाही, म्हणून ते तुम्हालाही पुढे जाऊ देत नाहीत. चौथं म्हणजे तुमचं मोटिवेशन कमी करतात. तुम्ही उत्साहात असताना ते निगेटिव्ह बोलून तुमचा मूड डाऊन करतात. ते तुमची एनर्जीला कमी करतात आणि तुम्हाला थकवतात. तुमच्या ड्रीम्सबद्दल ते सिरियसनेस दाखवत नाहीत. त्यामुळे तुमचा देखील उत्साह हळूहळू संपतो. पाचवं, नेहमी भीती पसरवतात. जर असं झालं तर काय होईल, ते तसं झालं तर काय होईल, अशा बोलण्याने ते तुम्हाला घाबरवतात. त्यामुळे तुम्ही देखील रिस्क घ्यायला घाबरता आणि अनेक संधी हातातून निसटून जातात. नकारात्मक लोक तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह ठेवा, कारण तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तसंच तुम्ही बनता. तिसरं म्हणजे स्वार्थी लोकांपासून दूर राहा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे सुरुवातीला खूप जवळचे वाटतात. ते आपल्याशी चांगलं बोलतात, आपली काळजी घेतात असं दाखवतात आणि आपल्याला वाटतं की हेच माझे खरे लोक आहेत. पण काळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांचं खरं रूप समोर येतं, कारण ते आपल्यावर प्रेम करत नाहीत. ते फक्त आपला वापर करत असतात. यांनाच स्वार्थी लोक बोलतात. याबाबत एक कथा आपण बघूया. एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं विजय. विजय खूप मदतीच्या स्वभावाचा होता. कुणीही काही मागितलं तर तो नाही म्हणायचा नाही. मित्रांना पैसे हवे असतील तर तो देत होता. कोणाला कामात मदत हवी असेल तर तो नेहमी पुढे असायचा. कोणाला इमोशनल सपोर्ट हवा असेल तर तो सोबत असायचा. पण हळूहळू त्याला जाणवायला लागलं की लोक फक्त त्याला तेव्हाच कॉल करतात जेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं. एक दिवस विजय स्वतः अडचणीत होता. त्याला मदतीची खूप गरज होती, पण ज्याच्यासाठी तो नेहमी उभा राहिला त्यांच्यातला एकही माणूस त्याच्यासोबत नव्हता. त्या दिवशी त्याला समजलं की तो लोकांसाठी महत्त्वाचा नव्हता, तो फक्त उपयोगाचा होता. मित्रांनो, स्वार्थी लोक कधीच थेट वाईट दिसत नाहीत. ते स्वतःला खूप चांगले वाटतात. ते तुमच्याशी चांगलं बॉन्डिंग तयार करतात आणि मग हळूहळू तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमच्या भावना यांचा वापर करायला लागतात. स्वार्थी लोकांची लक्षणं जर तुम्हाला ओळखायची असेल तर ही चिन्ह लक्षात ठेवा. नंबर 1,
फक्त स्वतःचा फायदा पाहतात. त्यांना तुमच्या फिलिंग्सपेक्षा स्वतःचा फायदा महत्त्वाचा असतो. ते प्रत्येक नातं काय मिळेल या दृष्टीने पाहतात. तुम्ही दिलं तर ते जवळ राहतात, नाहीतर ते दूर जातात. दुसरं म्हणजे गरज असेल तेव्हाच संपर्क करतात. ते तुम्हाला रॅन्डमली कॉल करत नाहीत, पण जेव्हा त्यांना काही काम असतं, काही लागत असतं, तेव्हा ते लगेच कॉन्टॅक्ट करतात. यातून त्यांचं इंटेन्शन स्पष्ट दिसतं. नंबर 3, तुमच्या भावनांची कदर करत नाहीत. तुम्ही दुखावले गेले तरी त्यांना फरक पडत नाही. ते तुमचं ऐकून घेत नाहीत. तुमच्यासाठी टाइम देणं त्यांना महत्त्वाचं वाटत नाही. त्यांना फक्त स्वतःचं बोलणं महत्त्वाचं वाटतं. चौथं म्हणजे तुमच्या मर्यादांचा आदर करत नाहीत. तुम्ही नाही म्हटलं तरी ते ॲक्सेप्ट करत नाहीत. ते तुम्हाला गिल्ट फील करून होकार द्यायला लावतात. ते तुमच्यावर जास्त प्रेशर टाकतात. 5वी म्हणजे गरज संपली की दूर जातात. काम झालं की ते कॉन्टॅक्ट बंद करतात. ते तुमच्याशी रिलेशन मेंटेन करत नाहीत. त्यांच्यासाठी तुम्ही परमनंट नाही, फक्त टेम्पररी उपयोगासाठी असता. जर तुम्ही अशा लोकांमध्ये अडकून राहिलात तर तुम्ही इमोशनली थकून जाल. तुमची व्हॅल्यू कमी होईल. तुम्ही स्वतःलाच इग्नोर करायला लागाल आणि सर्वात मोठं नुकसान, तुम्ही स्वतःसाठी जगणं विसरून जाल. थोडा विचार करा. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो फक्त कामासाठी तुम्हाला आठवतो? तुम्ही त्यांच्यासाठी सगळं करता, पण ते तुमच्यासाठी काहीच करत नाहीत. जर हो असेल तर ही वेळ आली आहे जागे होण्याची. यावर काय सोल्युशन आहे किंवा काय करायला हवं, तर बाउंड्रीज सेट करा. सगळ्यांसाठी अवेलेबल राहू नका. तुमचा वेळ आणि एनर्जी व्हॅल्युएबल आहे. दुसरं म्हणजे नो म्हणायला शिका. नाही म्हणणं हे चुकीचं नाहीये, ते सेल्फ रिस्पेक्टचं चिन्ह आहे. तिसरं म्हणजे गिव्ह अँड टेक बॅलन्स ठेवा. नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोघेही इक्वली एफर्ट टाकतात. चौथं म्हणजे स्वतःची व्हॅल्यू ओळखा. तुम्ही फक्त इतरांसाठी नाही तर तुमच्यासाठीही इम्पॉर्टंट आहात. स्वार्थी लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत, ते तुमच्या उपयोगावर प्रेम करतात. जिथे तुमची व्हॅल्यू नाही तिथे जास्त वेळ थांबणं म्हणजे स्वतःचा अपमान करणे आहे. मित्रांनो, आयुष्यात सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही, पण स्वतःला दुखावणं थांबवणं शक्य आहे. स्वार्थी लोकांपासून दूर राहा आणि स्वतःसाठी जगायला शिका. आज आपण जे काही ऐकलं ते फक्त कथा नाही, ते फक्त शब्द नाहीत, ते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारं सत्य आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मी कोणत्या लोकांमध्ये राहतो? माझ्या आजूबाजूचे लोक मला पुढे नेत आहेत का की मागे खेचत आहेत? कारण आपण ज्या लोकांसोबत राहतो तसंच आपलं आयुष्य घडतं. कधी कधी आपण लोकांना सोडू शकत नाही, कारण ते आपले जुने मित्र असतात. कधी आपली फॅमिली असते, तर कधी इमोशनल अटॅचमेंट असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं जपताना जर तुम्ही स्वतःला हरवत असाल तर ते नातं नाही, ती सवय आहे. आणि प्रत्येक सवय ही बदलता येते. जीवन हे खूप छोटं आहे. प्रत्येकाला खुश ठेवण्यात वेळ घालवायचा की स्वतःचं आयुष्य घडवायचं? कपटी लोक, नकारात्मक लोक, स्वार्थी लोक हे तुमच्या आयुष्यात कायम राहणार नाहीत, पण तुम्ही त्यांना किती वेळ देता हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे आजच एक डिसिजन घ्या. मी माझं एन्व्हायरमेंट बदलणार, मी चुकीच्या लोकांपासून दूर जाणार आणि मी स्वतःची व्हॅल्यू ओळखणार. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभे राहता त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. कल्पना करा की तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह लोक आहेत, जे तुम्हाला सपोर्ट करतात, जे तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुमचं मन शांत आहे, तुमचं फोकस क्लिअर आहे आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या अगदी जवळ जात आहात. हे सगळं शक्य आहे फक्त कधी तर योग्य लोकांची निवड झाल्यानंतर. जर तुम्हाला वाटत असेल की आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतो, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे तुम्हाला मिळेल जीवन बदलणारे विचार, आत्मविश्वास वाढवणारे व्हिडिओ आणि यशाच्या दिशेने नेणारे मार्गदर्शन. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. धन्यवाद.